हॅलो, नमस्कार आणि खूप सारं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आम्ही दोघीजणी म्हणजेच कृषिका, मी आणि मम्मी, आम्ही तिघीजणी गावी निघालो होतो माझ्या माहेरी, माझ्या घरी. आणि आम्ही मस्तपैकी मजा वगैरे केली. दुसऱ्या दिवशी रामफळ आणले होते आणि गावाकडचे रामफळ म्हणजे बाप रे बाप, खूप छान आणि एकदम फ्रेश फ्रूट्स वाटत होते. आणि आम्ही थोडेसे क्लिप्स घेत होते, छान 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 मज्जा करत होतो. आणि पुढे खूप छान छान व्हिडिओज आहेत, कंटिन्यू करा. हॅलो. खूप सारं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि माझ्यासोबत आहे माझी भाची म्हणजे टुबू. खूप व्हिडिओजमध्ये तिला तुम्ही बघितलं असेल. आणि मी आलेली आहे माझ्या माहेरी. खूप छान असं वातावरण आहे, संध्याकाळची वेळ आहे, सनसेट होतोय. आणि तुम्हाला थोडासा बॅक व्ह्यू दाखवते. हे माझ्या मस्तपैकी घराचा बॅक व्ह्यू आहे. आणि छान असं वातावरण आहे, परफेक्ट असं वातावरण आहे. मस्त काय म्हणतात, हसत खेळत छानपैकी मस्त नेचर व्ह्यू आहे. आणि छान असं वेव आहे. आमच्या इथून ना खूप छान असं पूर्ण गाव दिसतं. खूप म्हणजे रान वगैरे दिसतात लोकांचे. आणि खूप छान वाटतं. आणि इतकं स्पेसियस आणि छान अशी जागा जी मुंबईमध्ये मी खूप मिस करतो. खूप छान वाटते. तुम्ही पण व्हिडिओज बघा पुढच्या. मी तुम्हाला थोडंसं माझा व्ह्यू दाखवते घरातला. चलो दाखवतो. हे इथे सनसेट होतोय. आणि इथे आमची छोटीशी अशी घे मला घे दिसते तुला. ओके. हे आहे आमचं बाग, छोटूसा बाग. त्याच्यामध्ये कांदे बिंदे आहेत आणि वांग वगैरे आहे. खूप छान 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 आहे. हे लसूण आहे, लसूण. हे लसूण आहे. हो. सॉरी गाईज, मला काही माहित नाही. तुम्हाला कांद्यासारखं दिसलं तुम्ही माझी सांगितलं. चला बाकीचं दाखवते मला, या इकडे या. हा आहे आपल्या इथे नारळ आलेला आहे छान असा मस्तपैकी. हे आहे स्पेसियस आपला असा स्पेस. आणि इकडून आहे आमचं असं घर. ये तू पण त्यांचा काढा, त्यांचा व्हिडिओ काढा. ह्या कोण आहेत सांगा, ह्या कोण आहेत? ही माझ्या काकाची मोठी मुलगी आणि ही माझ्या काकाची छोटी मुलगी. ह्या दोघे सगळ्यात आगाव म्हणजे ही छोटी. आणि आमच्याकडे ना एक छानसं गोंडुलं असं मस्तपैकी आमच्याकडे माऊ आहे आमच्या घरी. आणि पार त्या कृषिकाने तिचा पार चेंदा अरेंदा करून टाकला होता. इतकी मस्ती करतो तिच्यासोबत. तिला ओढ, तिची पाय ओढ, तिचे हात ओढ, तिची शेपूट वड. आणि बिचारी माऊ छानपणे सहन करत होती की यार कृषिका आलेली आहे आणि तिचा त्रास मला तर सहन करावाच लागणार आहे. मग अशा प्रकारे तिने मजा मस्ती केली आणि आम्ही मस्तपैकी छान एन्जॉय केलं. कृषी काय खाते? काय खाते? टेन्शन नाही. अब्दुल कलाम. अब्दुल कलाम करून टाक. अब्दुल कलाम या व्हिडिओ मध्ये येईन बाई आता अब्दुल कलाम. हॅलो सगळेजण सांगा आमच्या हिची कशी हेअरस्टाईल आहे, माझ्या भाचीची हेअरस्टाईल कशी दिसते सांगा. हिची टाकली ही पूर्ण अब्दुल कलाम सारखी दिसते गाईज. आणि हिची आणि हिची आज आपण सिंपल येतो कारण की आपण शेतकरी येतो. आणि हिची सोनिया गांधी, हिची मलिंगा. 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 मस्त झाडाच्या खाली छानपैकी बसून काय भारी वाटतं यार, गार एकदम नॅचरल हवा. येस. कृषू कशी डान्स करतेस? कोण आहे कृषू? आवाज दे तिला. ये कोण आहे आतुबी? घेऊ नको कृषू, इकडे बघ, इकडे बघ. हाय कर. कोण आहे सांग त्यांना, कोण आहे?
सो त्याच्या नेक्स्ट डेला आमच्या गावाची होती जत्रा. आम्ही सकाळ सकाळ मस्तपैकी फ्रेश होऊन निघालो होतो आमच्या गावामध्ये, जिथे छानपैकी काय बोलतात त्याला, कावडी येणार होत्या. आणि मला फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता, मला बघायचं होतं की कावडी कशा येतात किंवा कसं असतं, लहान मुलांना किती छान प्रकारे आज आशीर्वाद देतात, कावडीसमोर कसं झोपवतात वगैरे, आणि कावडी किती छान असतात, किती छान डान्स असतो, किंवा डीजेवर किती छान छान एन्जॉय करतात, ते कावडी नाचवतात, त्याचा ध्वज नाचवतात, आणि गावाकडे काय काय छान छान एन्जॉय करतात, हे सगळं मला बघायचं होतं. आणि हे सगळं खूप छानपैकी मला एन्जॉय करायला मिळालं. आणि सकाळ सकाळ गर्दी वगैरे पण नव्हती, खूप मस्त आणि छान वाटत होतं रोडला पण. बट मात्र जेव्हा कावडी आल्या तेव्हा मात्र प्रचंड गर्दी झाली होती आणि कृषिकाची नाचायची घाई होती, कारण लांबून डीजेचा आवाज येतो. आणि गावाकडे कसं कितीही लांब डीजे असला तरी खूप छान आवाज येतो, जोरात आवाज येतो. आणि आम्ही दर्शन घेतलं आमच्या महादेवांचं. खूप स्वयंभू खूप मोठं मंदिर आहे आमच्या गावामध्ये आणि खूप नवसाला पावतात. आणि महादेव म्हणजे सगळ्यात मोठं देव महादेव म्हणतात. आणि खूप छान प्रकारे कृषिका बाहेर एन्जॉय करत होती तिच्या म्हणजे आपल्या मंदिराच्या बाहेर. आणि छानपैकी आम्ही थोडे जे व्ह्यूज घेत होतो, थोडे क्लिप्स घेत होतो, की जेणेकरून आपल्याला आठवण राहील की यार आपणही गावी आलो होतो, काही एन्जॉय केलं. कृषिकाच्या काही आठवणी छानपैकी होती. आणि बघा प्रशस्त असं खूप मोठं मंदिर आहे. आणि तुम्हाला माझ्या गावाकडचं मंदिर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. कोणी आंबोऱ्याचं असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि खूप छान प्रकारे कृषिकांना डान्स करत होती टुबूसोबत. दोघीजणांची जोड एकदम मस्तपैकी जमली होती. आणि आम्ही वेट करत होतो की कधी कावडी येतील. आणि एकदा कावडी आल्यानंतर मला ते बघायचं होतं कसे नाचवतात किंवा काय करतात, या सगळ्या गोष्टी. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, बट इट वॉज व्हेरी नाईस. आणि मग कावडी आल्या, खूप छान छान गाणे लागायला लागले. आणि जेव्हा नवनाथांचे गाणे लागते तेव्हा मात्र खूप छान वाटतं. अशा प्रकारे कावडी आल्या होत्या आणि ते नाचवत होते. परत कावडी खाली उतरवून सर्व जेवढे कावडीला गेले होते लोक तेवढे सगळेजण पुढे येऊन नाचत होते, एन्जॉय करत होते, त्यांची भक्ती दाखवत होते की आम्ही भक्तिभावाने या गोष्टी केलेल्या आहेत. आणि खूप छान प्रकारे एन्जॉय करत होते. हा सोहळा बघण्यासारखा होता. आणि जेही कोणी मिस करत आहे त्यांनी प्लीज हा व्हिडिओ बघा आणि त्यांच्या गावाकडे जत्रा एन्जॉय करा. आणि जितकं छान प्रकारे एन्जॉय करता येईल तेवढं लाईफमध्ये एन्जॉय करावं, कारण प्रत्येक गोष्टीला एन्जॉय करणं हा आपला अधिकार आहे. आणि दुःख सुख चालूच असतं, बट आपली एन्जॉयमेंट मात्र आपण सोडली नाही पाहिजे. आणि या एन्जॉयमेंटचा पार्ट आहे. सो आपण एवढं छानपैकी एन्जॉय केलं पाहिजे की जसं आम्ही एन्जॉय करतो तसं आपण प्रत्येकानेच एन्जॉय केलं पाहिजे. सो मग कामं तर होत राहतात, बट आपली लाईफमध्ये काही छानपैकी गोष्टी असतात त्या मात्र एन्जॉय करायला विसरायला नको. आणि मग कावडीमध्ये जे लोक येतात कावडीने, त्याच्या इथे आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असतो. एक कावडी एका मागोमाग येते आणि आपल्याला बाळाला झोपवायचं असतं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. प्रत्येक बाळ झोपवत होते त्यांचे पॅरेंट्स. आणि बापरे, मुलांची इतकी गडबड होती कारण त्यांना कळतच नव्हतं. लहान मुलांना समजत नाही, जे ज्यांना उठता बसता येत नाही, जे खूप लहान आहेत त्यांचं ओके आहे. बट ज्या मुलांना कळतं, म्हणजे कृषिकासारखे जेवढे बाळं होते त्यांना मात्र समजत होतं की यार काय चाललंय. आणि ते उठून बसायचे आणि लिटरली रडायचे. कृषिका सुद्धा लिटरली रडली होती. माझा इतका प्रयत्न होता की तिला झोपवायचा आणि तिचं तिकडून छानपैकी कावडी येऊन जायचं, पण ती मात्र बसायलाच मागत होती. बापरे, तिला कसं बसं तरी झोपवलं, पण ती काय झोपवेनाच. आणि मग मात्र तिचा रडका चेहरा बघून मला असं वाटलं की आता कसं तरी एक कावडीचं म्हणजे एक तरी दादा कावडीच्या इथून जी कावडी घेऊन आले, एक ते दादांच्या इथून पाया खालून तरी माझं बाळ जावं. आणि मग मी कसं बसं तिला झोपवलं. त्या दादाने खूप छान प्रकारे समजून घेतलं. आणि एक पाय घातल्यानंतर कृषिका जेव्हा उठून बसली तेव्हा मात्र त्याने आरामात पेशन्सली मी तिला दुसऱ्या हाताने धरलं आणि खूप पेशन्सली त्या दादाने हँडल केलं. आणि मी पटकन कृषिकाला साईडला काढून घेतलं. आणि बापरे, इतकं त्या पोरीची मस्ती माझ्या, बापरे.
आणि आज त्याच्यानंतर इव्हिनिंगला आम्हाला जे आपण शेरणी वगैरे घेऊन जातो, देवाला प्रसाद घेऊन जातो, ते आम्हाला घेऊन जायचं होतं. आणि आम्ही मस्तपैकी बँजो वगैरे लावला होता आणि आमचं सर्व फॅमिलीमधले जे कोणी आमच्या आठवडे परिवारामधले आहे ते सर्वजण आले होते आणि सर्वांची छानपैकी सगळे वेट करत होते की सगळेजण आलेत का. आणि जेव्हा सगळे आले तेव्हा आमचं जेव्हा देवाची आपण शेरणी घेऊन जातो तसं घेऊन चाललो होतो आणि खूप लोक असं प्रचंड प्रमाणात देवाला जे आपण दंडवत घालतो ते दंडवत करत होते. आणि अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी यायचं की देवाची इतकी श्रद्धा, छान प्रकारे दंडवत करून देवाला त्यांचा आशीर्वाद मागत आहेत की बाबा देवा आम्हाला सर्व काही सुख दे, समाधान दे. काही काहींचं खूप नवसाचे पण होतात, तर त्यांच्या लोकांचे पण खूप असं नवसालाचं म्हणजे पाणी वगैरे टाकून किंवा खूप असे कडक कडक देवाचे खूप उपवास वगैरे असतात, ते सर्व करून खूप लोक त्यांची मान्यता असते. आणि मी देवाला खूप मानते, महादेवांना खूप मानते. अशा प्रकारे आमची शेरणीचं घेऊन जायचं खूप छान प्रकारे पार पडलं आणि खूप खूप आम्ही छान एन्जॉय केलं. लहान बच्चे पार्टी डान्स करत होती, कृषिकाही डान्स करत होती आणि अशा प्रकारे आम्ही छान प्रकारे आम्ही हळूहळू मंदिरापर्यंत जात होतो. छानपैकी आम्ही मस्तपैकी दंडवत घेऊन अक्का पण म्हणजे माझी काकी पण दंडवत घेते आणि सर्वजण जेवढे आडनावाचे सगळे ग्रुप वाईज जायचे, तर खूप सगळेजण ग्रुप करून जात होते, जसं त्यांचे भावकी वगैरे असं. आणि खूप छान आणि प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. सर्व देवाचे शेरणी घेऊन चालले होते आणि हा दिवस किंवा हा क्षण मला कॅप्चर करता आला. मी खूप 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 ऋणी आहे. खूप छान वाटलं. यावर्षी मला जत्रा बघायचा म्हणजे काय बोलतात त्याला, जत्रा बघायला भेटली, हे खूप माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. कारण मी लास्ट टाईम 10वीला गेली होती, 10वी नंतर मी आत्ता जत्रा मला बघायला भेटली आणि ते खरंच नशीब असेल तरच बघायला भेटतं बाबा. आणि खूप छान वाटलं, कारण मला आत्ताच मी 15 दिवस झाले होते मी गावी आली होती. मला वाटलं होतं की सगळ्या गोष्टी मॅनेज कशा होतील, बट आय डोंट नो कशा झाल्या. आणि खूप छान प्रकारे माझ्या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या आणि मला बघायला भेटलं. इव्हिनिंगलाही खूप छान प्रकारे ते जे लोक पाऊल वगैरे खेळतात किंवा सगळ्या जत्रेला चला. सो मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं खरेदी करायला, कारण जेव्हा आपण शेरणी वगैरे घेऊन जातो तेव्हा प्रचंड गर्दी असते आणि तेव्हा मात्र काही खरेदी करायला भेटत नाही. तर भरपूर रोज काय ना काय आपण घेतच असतो, पण जत्रेत फिरायची, जत्रेत काहीतरी घ्यायची मज्जाच वेगळी असते. आणि ती मज्जा आम्ही मस्तपैकी एन्जॉय करायला गेलो होतो. सर्व फॅमिलीतले मेंबर, आमचे पूर्ण लेडीज गँग आम्ही गेलो होतो काहीतरी घ्यावं म्हणून. घ्यायचं असं काय स्पेशल नव्हतं, बट काहीतरी घेतलंच पाहिजे असं नेहमी वाटतं. आणि बघितलं पायलची, तिला वाटलं व्हिडिओ नाही काढत, पण अचानक व्हिडिओ बघितल्यानंतर ती एकदम शॉक झाली. आणि ही बघा आमच्या पूर्ण छानपैकी खरेदी. कसं आहे कृषिकाचं छानपैकी शॉपिंग हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. बाय बाय, टेक केअर. आणि तोपर्यंत छानपैकी सबस्क्राईब करा. बाय.